तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेची आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेची। तर बघा, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले हे 6700 रुपये आणि जे काही आहे तर हे याच्यामध्ये दिवाळी बोनस सुद्धा असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे लाडक्या बहीण योजनेचा पुढचा हप्ता आहे 6वा आणि 7वा हप्ता। तर आता नेमकी अपडेट आलेली काय, तर लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे पाठवण्यात आलेले आहे तर ते काही बहिणींच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पाठवण्यात आले असून त्यांना आलेले नाहीये। तर तुमचे पैसे थांबवण्यात आलेले आहे, पैसे बँक खात्यामध्ये पाठवण्याच्या अगोदर थांबवलेले आहेत आणि त्याची जी काही यादी आहे तर ते कोणाकोणाला लाडक्या बहीण योजनेचे पुढील 2 हप्त्यांचे पैसे 6वा आणि 7वा हप्त्यांचा पैसा भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दिवाळीचं बोनस या संदर्भात यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर आता जी काही महत्त्वाची अपडेट आहे या कारणामुळेच तर या ज्या काही 7 बँका याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तर या बँकमध्ये तुमचं बँक या ठिकाणी बँकेमध्ये खातं होतं आणि म्हणूनच तुमचे पैसे या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहे। पाठवलेले पैसे तर ते तुमच्या खात्यामध्ये अजून जमा करण्यात आलेले नाहीये। आता महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बहिणींचं या बँकेमध्ये खातं असेल, तुमचं जर असेल तर तुमचे पैसे काही कारणास्तव या बँकेमध्ये पाठवण्यात आलेले नाहीये, तर ते कोणत्या बँक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे 6700 रुपये कोणाच्या बँक खात्यात पाठवण्यात आलेले आहे हे सर्व काही तुम्हाला मी डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे सर्व काही। तर ही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे, आणि शेवटची तारीख तुमच्याजवळ आलेली आहे समोर आणि ती म्हणजे 15 तारीख आहे। जवळपास 15 तारखेच्या आत लवकरात लवकर तुम्हाला हे बँकेमध्ये 2 काम करून घ्यायचे। त्याच वेळेस तुमच्या बँक खात्यामध्ये तुमच्या लाडक्या बहीण योजनेचे व दिवाळी बोनसचे पैसे जमा होतील 6700 रुपये ज्यांचे या ठिकाणी बाकी आहे अशांना, आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहे अर्ध्या महिलांच्या, परंतु ते काही कारणास्तव या ठिकाणी मध्येच या ठिकाणी अडकलेले आहे। तर 2 ते 3 अपडेट मी तुम्हाला देणार आहे, तर सर्व अपडेटी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्हाला आपली एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता आणि बहिणींपर्यंत शेअर करा। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा माता आणि बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात रोज रोज नवनवीन निर्णय आणि नवनवीन अपडेट आपण पाहतोय, परंतु ज्या काही तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहे त्याच मी आता घेऊन आलेलो आहे आणि हा शासन निर्णय जो काही हा निर्णय जी काही अपडेट आहे ही शासनाकडूनच प्राप्त झालेली अपडेट आहे की गोरगरीब माता बहिणींचा जो काही पैसा आहे शासनाने पाठवलेले 1500 रुपये प्रति महिन्याप्रमाणे, परंतु तो पैसा तुमच्यापर्यंत आलेलाच नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की शासनाने पैसे पाठवलेलेच नाही आहे, परंतु ते कोणत्या कारणास्तव कुठं अटकलेले आणि त्याचं कारण काय आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन काय ते सुद्धा मी तुम्हाला आता डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत देणार आहे की नेमकं तुमच्यासोबत प्रॉब्लेम काय झालेला आहे आणि तो कसा सॉल्व्ह करायचा ते मी तुम्हाला आता सांगतो। तर बघा, लाडक्या बहीण योजनेचे तुम्हाला पैसे आलेले आहेत भरपूर माता बहिणींना आतापर्यंत किती पैसे आलेले आहेत 7500 रुपये म्हणजे 5 हप्त्यांचे ते पैसे मिळालेले आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे समोरच्या हप्त्यांचं आणि ज्यांना पैसे काहीच मिळालेले नाहीये त्यांच्यासोबत झालेला आहे हा प्रकार, मग त्यांना काय करायचं ते पण मी आता सांगतो। तर बघा माता बहिणींनो, सगळ्यात अगोदर तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे ते आत्ता तुम्हाला 1500 रुपये प्रति महिना दिले जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इलेक्शन म्हणजे जी काही आता निवडणूक आहे 20 तारखेला, त्याच्यानंतर 23ला त्याचा रिझल्ट लागेल आणि मग एकनाथजी शिंदे साहेबांनी डायरेक्टली जाहीर केलेलं आहे, हे मी तुम्हाला अगोदर सांगून देतोय की डायरेक्टली जे काही 1500 रुपये दिले जात आहे तर त्याचे 1500चे किती होणार आहेत 2100 रुपये माता बहिणींना भेटणार आहे। आणि हे सगळं कशासाठी चाललेलं आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ज्या काही गोरगरीब आपल्या माता बहिणी आहेत त्यांचा संसार जो काही आहे तर त्यांना पैशांची आयुष्यामध्ये अडचण येत असते आणि त्यासाठीच शासनाने ही लाडक्या बहिणींसाठी योजना सुरू केलेली आहे। 2100 रुपये तुम्हाला आता मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दिवाळीचं बोनसचं काय झालं ते पण आता सांगतो। तर बघा, मी तुम्हाला नेहमी सांगत होतो की बँकेमध्ये 2 कामं करून घ्या अन्यथा तुमचे पैसे येणार नाही आणि तोच प्रकार आता समोर आलेला आहे। तर बघा, भरपूर माता बहिणींचं जे काही आहे तर त्यांचं बँक खातं जे काही आहे तर ते चुकीच्या बँकेमध्ये आहेत आणि त्या बँकेमध्ये जर पैसे आले तर ते पैसे येऊन सुद्धा ते पैसे त्यांचे कपात केलेले आहे, म्हणजे शासनाने तर पैसे पाठवलेले परंतु ते तुमच्यापर्यंत आलेलेच नाही आहे। मग हा प्रॉब्लेम कसं काय सॉल्व्ह होईल त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर बघा,
भरपूर माता बहिणींना मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बोललेलो आहे। आता समजा तुमचं हे बँक अकाउंट आहे या बँकेमध्ये आणि तुमचं अकाउंट जरी मायनस आहे, अकाउंट मायनस आहे समजा 2000 रुपये आणि तुम्हाला शासनाने 3000 पाठवले, तर मग 3000 पाठवले आणि ते सुद्धा तुमच्या बँक खात्यामधून या ठिकाणी मायनस झाले। आता 2000 मायनस झाले आणि राहिले शिल्लक 1000। मग तुम्हाला वाटलं की लाडक्या बहीण योजनेचे पैसे आलेच नाही आणि भरपूर बहिणींसोबत हा प्रकार झालेला आहे। आता ज्या पण माता बहिणी नेमकं प्रॉब्लेम काय झालेला आहे ते मी तुम्हाला सांगतो। लाडक्या बहीण योजनेचं समजा तुम्हाला पैसे आले, तुमचं बँक खातं जर या ठिकाणी मायनसमध्ये, समजा तुमचं खातं या ठिकाणी मायनसमध्ये 2 ते 3000 रुपये आणि तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत आणि ते समजा जर बँकवाल्यांनी चार्जेस म्हणून कापून टाकलेले आहेत आणि असं भरपूर बहिणींसोबत प्रकार झालेला आहे, तर तुम्हाला असं वाटतंय की पैसे आले नाही, परंतु पैसे बँक खात्यात आले आणि ते बँकवाल्यांनी कपात केले। परंतु मागच्या वेळेस शिंदे साहेबांनी असो किंवा अजित पवार साहेब यांनी एक अनाउन्स केली होती की जेवढे पण पैसे या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे शासन बहिणींना पाठवत आहे ते पूर्णपणे त्यांना द्या, तुमचा बँकेचं जे काही मायनस झालेलं अकाउंट आहे तर ते पैसे कापू नका, असं या ठिकाणी त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या। परंतु त्यांनी त्या मान्य केल्या नाही आणि बहिणींचं अकाउंट मायनस होतं, काही बहिणींचं, तर ते पैसे त्यांनी कापले आणि त्याच्यामुळेच तुमच्यासोबत हा प्रकार झालेला आहे। तुमचं अकाउंट मायनस होतं आणि त्यांनी पैसे कपात केले म्हणून तुमचे पैसे आलेले नाही आहे। आता महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाला पैसे आलेले आहे, भरपूर अशा माता बहिणी आहे की ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे, त्यांचं आधार बँक खात्यामध्ये लिंकिंग आहे। हेच मी तुम्हाला बोलतो, तुम्हाला ह्या दोनच गोष्टी करायचं आहे, बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करायचं आहे, ते लिंक झाले की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले, समजा पैसे येऊनच जाता आणि हेच काम तुम्हाला करायचं आहे। आता काहींचा मोबाईल नंबर लिंकिंग नाही आहे, मोबाईल नंबर लिंकिंग कशासाठी करावं लागतं, त्याच्या साहाय्याने तुम्ही पाहू शकतात की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंकिंग आहे का, किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये जर पैसे लाडक्या बहीण योजनेचे आज पडले, आज 4 वाजता जर पडले तर ते तुम्हाला लगेच मेसेज येईल की तुमच्या बँक खात्यामध्ये असे पैसे या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे आणि त्याचा तुम्हाला मेसेज येतो। त्याच्यासाठी मी तुम्हाला बोललो की हे 2 काम तात्काळ आणि आताच करून घ्या। 15 तारीख शेवटची आहे, 15 तारीख जी काही आहे, 15 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे आणि आता तुम्हाला हे सर्व कामं करून घ्यायची। आधार लिंकिंग असेल, मोबाईल नंबर लिंकिंग असेल, तर हे सगळे कामं करून घ्या आणि मायनस अकाउंट असेल तर त्याचं जे काही असेल मायनस अकाउंट, जर समजा तुम्ही ते अकाउंट बंद जरी केलं आणि दुसऱ्या बँकेमध्ये जरी अकाउंट उघडलं तरी तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे पैसे येतील। तुमचा पैसा, आता समजा ही महिला आहे आणि या महिलेचे 2 बँकेत अकाउंट आहे, समजा आता समजा SBIला पण आहे आणि HDFCला पण आहे, ठीक आहे, या 2 बँकेत अकाउंट आहे। जर त्यांचं HDFCचं बँक अकाउंट मायनस असेल आणि त्यांचं जर आधार लिंकिंग असेल समजा या ठिकाणी SBI बँकेला, तर महत्त्वाचं म्हणजे पैसे SBIला जमा होतील, HDFCला जमा होणार नाही आहेत। त्यांनी जरी HDFC बँकेचा अकाउंट नंबर तिथं दिलेला असेल तरी ते तिथं जमा होणार नाही आहे, हे तुम्हाला पहिले लक्षात घ्यावं लागेल। जिथं तुमचं आधार लिंकिंग आहे तिथंच तुम्हाला पैसे जमा होतील, हे तुम्हाला अगोदर लक्षात घ्यायचं आहे आणि असा प्रकार बहिणींसोबत झालेला आहे। तर सांगण्याचा मुद्दा हाच होता की आधार लिंकिंग करा, मोबाईल नंबरसुद्धा त्याच्यासोबत लिंकिंग करून घ्या। आणि आता दिवाळी बोनसचे जे काही पैसे, तर त्या संदर्भात साहेबांनी एकच अपडेट दिलेली की दिवाळीचं जे काही बोनस आहे तर दिवाळीचं बोनस तुम्हाला जाहीर करण्यात आलेलं नाही आहे, फक्त मागच्या वेळेसच अपडेट देण्यात आलेली होती। जे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे पाठवण्यात आलेले होते ऑक्टोबर महिन्यात, तेच तुमचं दिवाळी बोनस आहे 1500 रुपये, तर ते तुमच्या बँक खात्यात अगोदरच पाठवण्यात आलेले ऑक्टोबर महिन्यातच, त्याच्यामुळं तुम्हाला तेच बोनस भेटलेलं आहे। आता दुसरं बोनस जाहीर संदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे। आणि राहिला प्रश्न 6 आणि 7 डिसेंबरचा हप्ता, तर तुमच्या बँक खात्यामध्ये तो जमा करण्यात येणार आहे। इलेक्शन संपलं की 25 तारखेपर्यंत जवळपास तुम्हाला 2100 रुपये म्हणजे जवळपास 4200 रुपये आणि असे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। तर हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि कोणत्या बहिणींचे पैसे पाठवण्यात आले परंतु ते मध्येच थांबले, तर ते मी तुम्हाला बोललो की ज्यांचे बँक खाते मायनस आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं आधार लिंकिंग नाही आहे, ते वरून पैसे पाठवले परंतु आधार लिंकिंग नसल्यामुळे ते या ठिकाणी तुमच्या बँक खात्यात जमाच झालेले नाही आहे। मग हा प्रॉब्लेम तुमचा आहे ना, तो तुम्हाला सॉल्व्ह करावाच लागेल। आता तो कशा पद्धतीने करायचा, बँकेत जायचं, आधार लिंकिंग नसेल तर तिथं ते फॉर्म देतात, तो फॉर्म भरायचा, त्याला आधार कार्डचं झेरॉक्स जोडायचं, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, तो फॉर्म भरायचा, तिथं सबमिट करायचा, त्याच्यानंतर काही दिवसानंतर ऑटोमॅटिक ते बँकवाले रजिस्ट्रेशन करून देतात आणि ते तुम्ही चेक करू शकतात मग घरी बसून की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंकिंग आहे का, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला संपूर्ण सांगितलेलं आहे आणि तुमचे पैसे जे काही आहेत लाडक्या बहीण योजनेचे, जोपर्यंत आधार लिंकिंग होत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यात येणार नाही आहे। आणि आता ही प्रोसेस बंद आहे पैसे पाठवण्याची। पैसे तुमचे निवडणूक संपली की 25 तारखेला 25 नोव्हेंबरला तुम्हाला डिसेंबरचा पैसा भेटून
जाणार आहे हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ज्यांचे राहिलेले पैसे, ज्यांचे अगोदर एक बी हप्ता मिळालेला नाही आहे, त्यांना सगळे पैसे एक सोबतच भेटून जाणार आहे लाडक्या बहिणी योजनेचे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका माता बहिणींनो. आता मी तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे की कोणासोबत काय प्रॉब्लेम झालेला आहे, कसा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि बँकेचं अकाउंट जे काही आहे ते मोठ्या मोठ्या बँकेमध्येच पाहिजेत. आता काही पतसंस्था असतात, काही असतात, त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस प्रॉब्लेम येऊन जातो, वरून सर्व्हर डाऊन राहतो किंवा तुमचं आधार लिंकिंग नसतं, मग त्याच्यामुळे तुमचे पैसे अटकून जातात. तर नॅशनलाइज मोठ्या मोठ्या बँकेमध्येच तुमचं अकाउंट असलं पाहिजे. त्याच वेळेस तुमच्या पैशांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि समजा प्रायव्हेट बँकेमध्ये जर असलं तर ते तुमचं खातं या ठिकाणी मायनस असेल तर ते पैसे कापून घेता. म्हणजे तुमचे पैसे पाठवण्यात आले परंतु ते या कारणास्तव तुम्हाला भेटलेच नाही, कारण मायनस अकाउंट होतं म्हणून. त्याच्यासाठी सरकारी बँकेत अकाउंट उघडा, एवढंच मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तर माता बहिणींनो, सर्व काही अपडेट तुमच्या लक्षात आला असेल की दिवाळी बोनस असो किंवा लाडक्या बहीण योजनेचा पुढचा हप्ता असो, तो इलेक्शन संपल्यानंतर तुम्हाला भेटेल. कोणाचं अकाउंट मायनस होतं आणि कोणाचं अकाउंटमधून पैसे कसे कापले जात आहे, ते तुम्हाला कशा पद्धतीने हँडल करायचं आहे, कशा पद्धतीने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, सर्व काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पैसे टाकण्याची प्रोसेस बंद आहे. इलेक्शन संपलं, 23 तारखेला शेवटचं या ठिकाणी असणार आहे. आचारसंहिता संपली की डिसेंबर महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहेत. टेन्शन घेऊ नका, ऑटोमॅटिकली जमा होऊन जातील. तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल तर. सर्व बहिणींसाठी ही खुशखबर आहे. तुमचे जे काही अडचणी असतील त्या कमेंटमध्ये विचारा. आधार लिंकिंग करा, मोबाईल नंबरसुद्धा लिंकिंग करून घ्या. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. सगळ्यांना पैसे भेटतील, टेन्शन घेऊ नका. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा. हीच होती आजची महत्त्वाची अपडेट तुमच्या सर्व बहिणींसाठी. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.